सर्वांना नमस्कार मित्रांनो. आज आपण व्हिडिओ घेण्याचं कारण काय की आज आपण कुठल्याही टॉपिक बद्दल किंवा कुठली काही माहिती बघणार नाही. आपण काय बघणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण एमटीएस सिलेबस म्हणजे आपली जी एमटीएस परीक्षा आहे जीडीएस टू एमटीएस म्हणा, त्यासाठी जो सिलेबस आहे त्यासाठी कुठले प्रश्न विचारले जातात, काय केलं जातं, किती मार्काला किती प्रश्न असतात, कुठल्या टॉपिकवर कुठले प्रश्न विचारले जातात, हे सगळं आजच्या एक 25-20-30 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये आपण सगळं त्याची व्हिडिओ मध्ये माहिती बघणार आहे. तर ठीक आहे. एमटीएस सिलेबस, आता एमटीएस सिलेबस जर बघितला तर एमटीएस सिलेबस साठी तुम्ही काय केलं पाहिजे की जीडीएस मध्ये तुमची 3 वर्ष क्रायटेरिया सर्व्हिस पूर्ण झाला पाहिजे. आता 3 वर्ष क्रायटेरिया सर्व्हिस तुमचा कधीपासून मोजला जातो? 1 जानेवारी पासून तुमचा 3 वर्ष क्रायटेरिया हा मोजला जातो. आता एमटीएसचा जो पेपर असतो तो एमटीएसचा पेपर आहे ना, किती मार्क्सचा असतो? 100 मार्क्स असतात. 100 मार्क्स. आता 100 मार्क्स आहेत बरोबर. प्रश्न किती येतात? 50 प्रश्न. 50 प्रश्न बरं का. आता 50 प्रश्न आहेत. ह्याच्यामध्ये कुठल्या टॉपिकवर किती प्रश्न येतील, कशा प्रकारे येतील ते आता आपण बघूया. ह्याच्यामध्ये काय असतंय की 4 प्रकार असतात. 4 प्रकार कुठले बघा कसे? 4 प्रकार कुठले? ह्याच्यामध्ये पहिला कसं असतंय? पीओ गाईड पार्ट 1. पीओ गाईड पार्ट 1. त्यानंतर आपलं जे पोस्टल व्हॉल्यूम आहे, पोस्टल व्हॉल्यूम किती नंबरचं? पोस्टल व्हॉल्यूम 5 नंबरचं बरं का. त्यानंतर बेसिक मॅथ असतंय. बेसिक मॅथ. आणि त्यानंतर असतंय सामान्य ज्ञान, जनरल नॉलेज. लक्षात घ्या. तुम्हाला व्यवस्थित आजच्या व्हिडिओमध्ये ना जो एमटीएसचा सिलेबस आहे तो सांगितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की कशा प्रकारे आपल्याला कुठल्या टॉपिकला किती वेळ द्यायचा आहे आणि आपण ही एक्झाम किती महिन्यामध्ये क्रॅक करू शकतो. एमटीएसचा पेपर काय एवढा अवघड नसतो. लईत लई तुम्ही 1 ते 1.5 महिन्यामध्ये तुम्ही व्यवस्थित जर रोजचे 3-4 तास जर अभ्यास केला परीक्षेच्या काळामध्ये तर तुम्ही 100% ही परीक्षा सहज क्रॅक करू शकता. आता पीओ गाईड पार्ट 1 मध्ये ना 23 प्रश्न असतात. 23 प्रश्न ह्या टॉपिकवर येतात. त्यानंतर पोस्ट व्हॉल्यूमवर 7 क्वेश्चन येतात. त्यानंतर बेसिक मॅथचे 10 क्वेश्चन येतात आणि जनरल नॉलेजचे 10 क्वेश्चन येतात. 23+7+10+10 टोटल 50 प्रश्न, 100 मार्क. ओके, एवढं लक्षात आलंय. आता पीओ गाईड पार्ट 1 मध्ये आपल्याला पीओ गाईड पार्ट 1 मध्ये कुठले टॉपिक आहेत, काय आहेत ते आपण आता बघूया. तुम्हाला म्हणजे काय करायचंय की परत तुमच्या डोक्यात आलंच नाही पाहिजे. काय होतं की आपण बस स्टडी मटेरियल बघतो, युट्यूबला व्हिडिओ बघतो, कोण काय सांगते, अमुक हे सांगते, काहीच नाही. सिलेबसच्या बाहेरचा डिपार्टमेंट क्वेश्चन विचारत नाही आणि जरी विचारला तरी तो क्वेश्चन काय केला जातो? कॅन्सल केला जातो. ज्यावेळेस तुमची एक्झाम होती त्यानंतर आपण रिअपील करू शकतो. त्यामध्ये तो कॅन्सल करू शकतो तो प्रश्न. जर समजा काय तो जर आउट ऑफ सिलेबस जर आला असेल. आता एमटीएसच्या सिलेबस मध्ये पीओ गाईड पार्ट 1 मध्ये काय काय येतं? एमटीएसच्या सिलेबससाठी, एमटीएसच्या परीक्षेसाठी पीओ गाईड पार्ट 1. पीओ गाईड पार्ट 1 कसं आहे? तुम्ही युद्धाची तयारी करताय तर डायरेक्ट युद्धात समोर राहून उपयोग नसतंय. आणि त्यांच्याकडे हातेरे पाहिजे म्हणजे आपल्याला कशा प्रकारे काय सामना करायचा आहे. आता जर समोरचा बंदूक घेऊन असेल आणि तू जर कुऱ्हाडी चाकून कार्यकर्ता घेऊन चालला, तसला कार्यक्रम होत नसते. त्यामुळे आपल्या आधी हातेरे तयार पाहिजे. त्यानंतर कोणी येऊ समोर, कार्यक्रम त्याचा वाजवायचा. पीओ गाईड पार्ट 1. पीओ गाईड पार्ट 1 मध्ये ना 11 म्हणजे चॅप्टर आहेत. 11 म्हणजे वेगवेगळे प्रकार आहेत. त्यामध्ये कुठले? ऑर्गनायझेशन म्हणजे संघटन, म्हणजे डिपार्टमेंटचं संघटन कसं झालंय. ह्याच्यामध्ये काय असतं? पोस्टल बोर्ड सर्व्हिस किंवा जे चेअरमन कोण आहे, सेक्रेटरी कोण आहे, कुठल्या मेंबर आहेत, काय आहे, त्यानंतर 6 कुठले हे सेगमेंट आहेत. त्यानंतर ह्याच्यामध्ये मुंबई जीपीची स्थापना, पुणे जीपीची स्थापना, कोलकाता जीपीची स्थापना, हे असले प्रश्न ऑर्गनायझेशन संघटन मध्ये विचारले जातात. त्यामध्ये तुम्हाला परत पिन कोड वगैरे विचारले जातात. हरियाणा सरकारचं हेडक्वार्टर कुठे आहे, अंबाला कॅम्प आहे, तिथं पिन कोड काय आहे, दिल्लीचं हे कुठे आहे, सीपीएस कुठे आहे, अमुक कुठे आहे, तमुक कुठे आहे, हे ऑर्गनायझेशन मध्ये विचारलं जातं. त्यानंतर दुसरं काय? टाइप्स ऑफ पोस्ट ऑफिस आपण बघितलं, क्लॉजेस बघितले. ह्याच्यामध्ये काय आहेत की क्लॉजेस आहेत बरं का. पीओ गाईड पार्ट 1 मध्ये क्लॉजेस आहेत आणि पोस्टल व्हॉल्यूम मध्ये डेफिनेशन आहेत, व्याख्या आहेत. टाइप्स ऑफ पोस्ट ऑफिसेस ह्याच्यामध्ये एचओ, एसओबीओ काय, कुठं कार्यक्रम कसा चालतो ते विचारलं जातं. डाक कार्यालयाचे प्रकार म्हणजे. त्यानंतर तिसरं काय आहे की तुमचे जे बिझनेस आवर्स आहेत, बिझनेस आवर्स
बिझनेस आवर्स मध्ये तुम्ही कुठल्या वेळेत कुठलं काम केलं जातं, मनी ऑर्डर कुठं बुक केली जाईल, कधी बुक केली जाईल, त्यानंतर रजिस्टर बुकिंगचा टाइम किती, त्यानंतर स्टेशनरी विकायचं टाइम किती, स्टॅम्प कुठं विकू शकता, कधी विकू शकता, हे सगळा कार्यक्रम आपण बिझनेस आवर्स मध्ये आपण बघितला. आपण जे पिओ गाईड पार्ट 1 मधले जे क्लॉजेस बघितले, त्यामध्ये ऑर्गनायझेशन बघितलं, हे सगळा कार्यक्रम आपण बघितलाय. ह्याच्यामध्ये फक्त आपले 1-2-3 पार्ट राहिलेले, ते आपण एक येणाऱ्या काळामध्ये आपण करून टाकूया. त्यानंतर चौथं आपण बघितलं काय आहे? चौथं काय आहे की पोस्टेज स्टॅम्प, स्टेशनरी हा कार्यक्रम आपण पाहिला. त्याच्यामध्ये काय, त्याच्यामध्ये फ्रँकिंग मशीन, तुमचे रूल्स वगैरे काय असतील, त्यानंतर जे तुम्ही फिक्स स्टॅम्प्स वगैरे, त्यानंतर परत परत आपण स्टॅम्प्स यूज करू शकतो, यूज केलेले स्टॅम्प, ते हे सगळं पोस्ट स्टॅम्प स्टेशनरी मध्ये कार्यक्रम ओके होऊन जात आहे. त्यानंतर पाचवं आहे बघा, पाचवं काय, पॅकिंग अँड सिलिंग. आपण हे पण क्लॉजेस बघितले बरं का. पॅकिंग अँड सिलिंग किती, क्लॉज नंबर 15 ते 23, 24, 25 पर्यंत, किती 15 ते 25 पर्यंत. त्यानंतर पॅकिंग सिलिंग मध्ये कुठलं वॅक्स क्लोथ लावलं जातं, काय केलं जातं, त्याबद्दल आपण माहिती बघितली. त्यानंतर 6वं आहे की तुमचं मेथड ऑफ ऍड्रेस, म्हणजे पत्ता लिहिण्याच्या पद्धती, मेथड ऑफ ऍड्रेसिंग, पत्ता पाठवण्याला कसं पाठवायचं, कुठं काय लिहायचं, कुठं कार्यक्रम कसा करायचा, तिकीट कुठं लावायची, त्यानंतर पाठवणाऱ्याचा पत्ता कुठं लिहायचा, किती दिवसात आर्टिकल कुठं पोहोचतं, हे सगळं कार्यक्रम ह्याच्यामध्ये आपण बघणार आहे. हा टॉपिक आपला व्हिडिओ मध्ये बघायचा राहिला, हा पण 1-2-4 दिवसामध्ये ह्याच्यावर सुद्धा आपण व्हिडिओ बनवून टाकणार आहे. त्यानंतर पत्रपेटी, पत्र बॅगा. आता ह्याच्यामध्ये आपण क्लॉज नंबर 55 पोस्ट बॉक्स ते बघितलं, त्याच्याबद्दल माहिती बघितली. ह्याच्यामध्ये रेंट कसा असतोय, काय असतंय, ते सगळं कार्यक्रम व्हिडिओ मध्ये बघितलेला आहे. त्यानंतर 8 वाजतो पत्र शिपायाची कार्य, ड्युटी. ह्याच्यामध्ये ते नन्यता वगैरे, कधी लेटर बॉक्स क्लिअरन्स करतो, कोण ऑथॉरिटी आहे, काय केलं जातं, हे ह्याच्यावर सुद्धा एक प्रश्न विचारला जातो. त्यानंतर 9वा टॉपिक आहे बघा, कार्यालयीन पत्रे, ऑफिशियल आर्टिकल्स मध्ये क्लॉज नंबर 209 वगैरे, ते सगळा कार्यक्रम याच्यामध्ये 198 पासून ते आपण बघणार आहे. त्यानंतर 10वा टॉपिक असतो तो कुठला आहे, प्रतिबंधित आर्टिकल, प्रतिबंधित पत्रे, म्हणजे प्रोहिबिट केलेले, म्हणजे पोस्टने काय सांगितलं तुला की भाऊ पत्रे असले पाठवायचे नाही, हे पाठवण्यास बंदी आहे. जरी तू आगाऊ कुठे करत असेल तर त्याच्यावर रेस्ट्रिक्शन असतात. प्रतिबंधित पत्रे वगैरे ह्याचे क्लॉजेस वगैरे आहेत, ते सुद्धा आपण बघणार आहे. त्यानंतर जो 11वा टॉपिक असतो कुठला, 11वा टॉपिक शेवटचा असतो की हा मोस्ट ऑफ इम्पॉर्टंट टॉपिक असतो कुठला, उत्पादने, सेवा, त्यानंतर बँकिंग सर्व्हिसेस, हा. त्यानंतर रेमिटन्सेस, ठीक आहे. उत्पादने, सेवा, बँकिंग सर्व्हिसेस, त्यानंतर रेमिटन्सेस, त्यानंतर ह्याच्यामध्ये काय तुमचं मनी ऑर्डर येईल, तुमचे JSB चे ऑर्डर आहेत किंवा तुमचे JSB चे स्कीम येतात, PLI RPLI सगळ्या ह्याच्यामध्ये कार्यक्रम उरकून घेऊ आपण. हा महत्वाचा टॉपिक, उत्पादन सेवा, बँकिंग, रेमिटेन्स, मनी ऑर्डर वगैरे, हे महत्वाचं आहे. ह्याच्यावर आपण 3-4 व्हिडिओ बनवणार आहे आणि ह्याच्यावर मोस्ट ऑफ टाइम प्रश्न 3-4 प्रश्न तरी 100% येतात. लक्षात आले का. पिओ गाईड पार्ट 1 मधले 11 टॉपिक विचारले जाते. कुठले, ऑर्गनायझेशन, टाइप्स ऑफ पोस्ट ऑफिस, बिझनेस आवर्स, आणि त्याचप्रमाणे पोस्ट स्टॅम्प स्टेशन, फ्रँकिंग मशीन, ह्याच्यामध्ये फ्रँकिंग मशीन मोस्ट IMP, त्यानंतर फिक्स्ड स्टॅम्प, क्लॉज नंबर 14 वगैरे, प्रतिबंधित आर्टिकल, त्यानंतर पॅकिंग सिलिंगचे नियम, ह्याच्यामध्ये 18 कुठला क्लॉजेस, लेटर बॉक्स वगैरे, त्यानंतर मेथड ऑफ ऍड्रेस, कुठं कसं पत्ता पाठवायचा, काय लिहायचं, कुठला कार्यक्रम कुठं करायचा, त्यानंतर पत्रपेटी, पत्र बॅगा, पत्र शिपायचे कार्य, नंतर किती वाजता पत्रपेटी क्लिअर करायला लागते, कधी करू शकता, त्यानंतर जाण्याचे नियम, कार्यालयीन पत्रे, जे ऑफिशियल आर्टिकल असतात, म्हणजे आपण परीक्षेला, म्हणजे आपण ज्यावेळेस तुम्ही काम करताय त्यावेळेस बघा काय काय पत्रावर असं लिहून येतो OIGS, ह्याचा अर्थ काय असतो, ऑन इंडिया गव्हर्नमेंट सर्व्हिस, त्यानंतर भारतीय सेवार्थ, अशा प्रकारे हे बरेच त्याच्यामध्ये कार्यालयीन पत्रामध्ये आपण त्याचे नियम बघितले, त्याचे पेमेंट नाही केल्याचं काय होतंय काय नाही ते सुद्धा होणार आहे. त्यानंतर उत्पादन सेवा हे बघ आपण बघणार आहे सगळं, ठीक आहे. आता विषय होतोय काय माहिती का, मी टाकतो युट्यूबला व्हिडिओ, कसं असतंय फुकटची किंमत नसती, आणि तेच जर मी समजा म्हणलं असतं की बाबा 2-2 हजार रुपये द्यायला आता झूम वर कार्यक्रम राबवतो तर किती का पोरं आले असते, पण विषय काय असते फुकटची किंमत नसते,
त्यामुळं आपला कार्यक्रम वाचतंय. कसं आहे, आपला जर इंटेन्शन पैसे कमवायचं असतं तर आपण कधीच काही कार्यक्रम केला असता. टायटल वेगळे द्यायचं, आतमध्ये कार्यक्रम वेगळाच राबवायचा. आपलं पैसे कमवणं इंटेन्शनच नाही. प्रत्येक जीडीएस हा प्रत्येक पदावर प्रत्येक वेळेस आणि एका एक्झाम मध्ये पुढे गेला पाहिजे, ह्या इंटेन्शन मी व्हिडिओ बनवायचं काम चालू आहे. ठीक आहे. त्यानंतर आपण जे बघणार आहे पोस्टल व्हॉल्यूम ह्याच्यावर प्रश्न येतो बरं, पोस्टल व्हॉल्यूम 5. आता पोस्टल व्हॉल्यूम 5 मध्ये काय विचारतात बाबा, ह्याच्यामध्ये काय आहे की डेफिनेशन येतात. डेफिनेशन सेट किती येतात? 57 डेफिनेशन येतात. त्यामध्ये 6 वगैरे डिलीट झाल्यात. आपण 51 ते डेफिनेशन बघणार आहे. ह्या डेफिनेशन आपण प्रत्येक व्हिडिओ मध्ये 5-6 डेफिनेशन बघून किंवा ज्या स्मॉल फॉर्स किंवा ज्या शॉर्टकट असतील त्या आपण एकाच त्याच्यामध्ये 10-12 डेफिनेशन बघून ह्या सुद्धा कार्यक्रम तुमचा एक 7 ते 8 व्हिडिओ मध्ये ओके करून टाकायचा आहे. ठीक आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला विचारलं जातं ट्रान्झिट बॅक काय आहे, कॅश बॅक काय आहे, ड्यू बॅक काय आहे, त्यानंतर एचओ काय आहे, हेड ऑफिस काय, SRM SSRM सगळा कार्यक्रम एकदम परफेक्ट. अनयुजल बॅक कुठली असते, अकाउंट बॅक कुठली असते, ह्याच्यामध्ये सगळे डेफिनेशन येतात. किती 51-52 आपण ज्या काही डेफिनेशन असतील त्या सुद्धा आपण त्याच्यामध्ये कार्यक्रम आवरून घ्यायचा आहे. ह्याचे किती क्वेश्चन विचारले जातील? 7 दुने 14 मार्क इथं फिक्स करायचे. डिपार्टमेंटचा तुमचा एक सुद्धा क्वेश्चन चुकला नाही पाहिजे. किती? एक सुद्धा. 30 पैकी 29 किंवा 30 डोक्यात ठेवायचं. काय करायचंय? परफेक्ट कार्यक्रम करायचा आहे. 30 किंवा 29च्या खाली जे सातत्य ठेवून व्हिडिओ बघण्यात आपले ते मी 100% सांगतो की 29च्या खाली एक सुद्धा विद्यार्थी येणार नाही. आता ह्याच्यामध्ये तिसरा आपण टॉपिक बघितलं होतं की जनरल नॉलेज, सामान्य ज्ञान. आता सामान्य ज्ञान मध्ये ना 5-6 प्रकारचे टॉपिक विचारू शकतात ते. कसं असतंय, सामान्य ज्ञान हा खूप मोठा सिलेबस आहे. ह्याच्यामध्ये काय विचारतील काय नाही ह्याचं सांगू शकत नाही. पण आपण जे मागचे पेपर आहेत, जे इथून मागे झालेले पेपर आहेत, त्याच्यावरून अंदाज काढून डिपार्टमेंटचा कल कुठे आहे, कुठल्या टॉपिकवर प्रश्न विचारले जातात, ह्याच्यानुसार आपण तुमचा इथं सुद्धा तुमचा कार्यक्रम मी एक 20 ते 25 व्हिडिओ मध्ये कार्यक्रम उरकून टाकणार आहे. सामान्य ज्ञान मध्ये ना भारताचं भूगोल विचारू शकतात. भारताचं भूगोल, त्यानंतर जगाचा भूगोल, महाराष्ट्राचा भूगोल. ठीक आहे. ज्या स्टेट वाईज महाराष्ट्राचा भूगोल, आपण महाराष्ट्रात राहतोय. ठीक आहे. त्यामुळे महाराष्ट्राचं काय विचारू शकतात की महाराष्ट्रात तुमचं भूगोलाची संस्कृती वगैरे काय आहे, कसं आहे, नद्या सरोवर कार्यक्रम राबवला जातो. त्यानंतर दुसरं ह्याच्यामध्ये विचारू शकतात काय की जे नागरिकशास्त्र आहे, नागरिकशास्त्र. त्यानंतर तिसरा टॉपिक असतो त्यांचा कुठला? सामान्य ज्ञान. त्यानंतर चौथा टॉपिक असतो इथिक्स अँड मॉरॅलिटी, नैतिकता अँड मॉरॅलिटी, नैतिकता. पाचवा टॉपिक कुठला? तुमची जी इतिहास मधील जी संस्कृती आहे, इतिहास मधील प्राचीन संस्कृती, आधुनिक भारताचा इतिहास, आधुनिक भारताचा इतिहास. ठीक आहे. त्यानंतर तुमची जे नृत्य, कला, नृत्य, संस्कृती हा कार्यक्रम इथं विचारला जातो. किती? सामान्यांवर किती प्रश्न येतात? 10 प्रश्न, 20 मार्क. इथं आपल्याला काय करायचंय? आपलं टार्गेट ठेवायचंय. कसा प्रश्न येऊ? म्हणजे कसा प्रश्न येऊ? आपल्याला 10 पैकी 8 प्रश्न इथं आलेच पाहिजे. किती? 8. तुम्हाला जर होम डिव्हिजन पाहिजे असेल तर एवढं लक्षात ठेवायचं, इथून पुढं 85च्या वर मार्क घ्यायचे, होम डिव्हिजन फिक्स भेटून जात आहे. इथं 10 प्रश्न विचारले जातील, 20 मार्क असतात. आता आपण ह्याच्यामध्ये कुठलं भारताच्या भूगोल मध्ये, जगाच्या महाराष्ट्र भूगोल मध्ये, नागरिकशास्त्र, सामान्य ज्ञान, इथिक्स अँड मॉरॅलिटी वगैरे ह्याच्यामध्ये कसं काय काय विचारलं जातं ते आपण बघूया. आता जर आपण बघितलं तर भूगोलामध्ये जर पाहिलं, ठीक आहे, भूगोलामध्ये काय विचारू शकतात ते? भूगोलामध्ये तुम्हाला विचारतील नद्या विचारतील, सरोवरे, आपले जे पर्वत आहेत पर्वत विचारू शकतात. त्यानंतर काय विचारतील? राजधान्या विचारतील, राज्य विचारतील, भारताच्या भूगोलमध्ये बंदर विचारतील, नद्या विचारतील. त्यानंतर तुमची जी संस्कृती आहे ती भारताच्या भूगोलमध्ये कुठला पर्वत उंच आहे, कुठला पर्वत लहान आहे, कुठली नदी किती लांब आहे, कोण किती उंच आहे, सर्वात पहिलं बेट कुठलं. त्यानंतर हे विचारतील, ठिकाणं विचारू शकतात, मंदिरं विचारू शकतात.
प्राचीन स्थळ विचारू शकते. हे कशामध्ये विचारू शकते? भारताच्या भूगोलमध्ये विचारू शकते. आता नागरिक शास्त्रामध्ये काय विचारतील ते? नागरिक शास्त्रामध्ये पॉलिटिक्सचे क्वेश्चन विचारतील. नागरिक शास्त्रामध्ये काय की पॉलिटिक्स वरच क्वेश्चन असतात. ह्याच्यामध्ये काय विचारतील? मूलभूत अधिकार विचारतील तुमचे किती ते किती, कलम 12 ते 35. त्यानंतर राष्ट्रपती कलम किती? 52. उपराष्ट्रपती कलम 63. भारताचा महान्यायवादी, महाराष्ट्राचा राज्याचा महाधिवक्ता हे कलम विचारतील. भारताचा महान्यायवादी कलम 76. 165 राज्याचा महाधिवक्ता. त्यानंतर नागरिक शास्त्रामध्ये आपले जे मूलभूत कर्तव्य आहेत, मूलभूत कर्तव्य किती येतं? 11 मूलभूत कर्तव्य येतं. त्यामध्ये नवीन कुठले? 7 ते 14 वर्ष वयोगटातील म्हणजे शिक्षण वगैरे. त्यानंतर कलम 21A शिक्षणाचा अधिकार 7 ते 14 वर्ष वयोगटातील. त्यानंतर 17 अस्पृश्यता नष्ट करणे, 18 पदवी नष्ट करणे. हा कार्यक्रम इथं विचारला जातो. त्यानंतर जे आपले राज्य त्याचे संघटन आहे ते नागरिक शास्त्रामध्ये विचारलं जाऊ शकतं. त्यानंतर जे आपले जे संविधान आहे, संविधानावर क्वेश्चन विचारतील. त्यानंतर घटना समितीचे हे कोण होते? अध्यक्ष कोण होते? कोणी किती दिवसात घटना लिहिली? हे असला कार्यक्रम नागरिक शास्त्रामध्ये ते करून टाकणार. त्यानंतर सामान्य ज्ञान. आता सामान्य ज्ञान जर बघितलं तर सामान्य ज्ञान हा टॉपिक खूप मोठा आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला विज्ञान विचारतील. कुठल्या ह्यानी कुठला रोग होतोय, कुठल्यासाठी कुठली लस असते, त्यानंतर ह्या टेम्परेचर मध्ये हे केलं तर काय होतंय, ह्या गोष्टी सामान्य ज्ञानमध्ये त्यांच्याकडून विचारले जाणार आहे. ठीक आहे. त्यानंतर आपण जर पाहिलं तर सामान्य ज्ञानामध्ये अजून विचारू शकतात. काय विचारू शकतात? दिनविशेष विचारू शकतात तुम्हाला. त्यानंतर त्यानंतर विचारू शकते टोपण नाव विचारू शकते. भारताचा जनक कोण होता? कोण कुठला जनक होता? त्यानंतर कोणी कशाचा शोध लावला? हा सगळा कार्यक्रम सामान्य ज्ञान मध्ये होणार आहे. त्यानंतर इथिक्स अँड मॉरॅलिटी. इथिक्स अँड मॉरॅलिटी म्हणजे काय? नैतिकता. आता इथिक्स अँड मॉरॅलिटी म्हणजे काय? नैतिकता. थोडक्यात म्हणजे त्यांचा प्लॅन काय आहे? तो लोक ठिकाणावर आहे का नाही हे बघण्यासाठी इथिक्स अँड मॉरॅलिटीवर क्वेश्चन विचारले जातील. आता तुझं डोकं ठिकाणावर आहे का नाही म्हणजे काय? जर समजा तुला 4 जण सांगतात बाजूने की बाबा पुढं खड्डा आहे, जाऊ नको, पण तू काय म्हणतोय? नुसतं मातीचा फुपाटा दिसतोय, जातो मी. तुझा तो कार्यक्रम तुझा वाजला जाणार फिक्स बर का. त्यामुळे काय काय गोष्टी समाजात वावरून काय आपण काम करताना लक्षात घ्यायच्या असतात. त्यानुसार ते ह्याच्यावर नैतिकता, इथिक्सवर आणि मॉरॅलिटीवर 100% 2 प्रश्न विचारतात. किती? 2 प्रश्न विचारले जातात. भारताच्या भूगोलवर त्याच्यावर 3 ते 4 प्रश्न इथं विचारतील. किती? 3 ते 4. ह्याच्यावर 2 प्रश्न विचारतात नागरिक शास्त्रावर. 2 आणि 2 4, 4 आणि 3 7. आणि तुमची जी प्राचीन संस्कृती आहे त्याच्यावर 3 क्वेश्चन विचारले जातात. हाच पॅटर्न असतो. फिक्स आणि फिक्स, इथिक्स आणि मॉरॅलिटी. आपलं डोकं ठिकाणावर आहे का नाही हे बघण्यासाठी 2 क्वेश्चन विचारले जातात. तेवढं लक्षात घ्यायचंय. हा इथं क्वेश्चन तुमचे चुकणार नाही का. त्यानंतर तुमच्या नागरिक शास्त्रामध्ये पण तुमचं जे बेसिक जर नॉलेज असेल, ज्यांनी 10वी पर्यंत जो काही आपलं नागरिक शास्त्राचे पुस्तक असतील, भूगोलाचे पुस्तक असतील, त्यांचे क्वेश्चन इथं चुकणार नाही का. फक्त क्वेश्चन चुकण्याचा अंदाज कुठे? सामान्य नाही. कसं असतं? सामान्य नाही ते काही विचारू शकतो. आणि प्रत्येकाचा अभ्यास हा एकदम परफेक्ट नसतोय. त्यामुळे इथं आपण टार्गेट ठेवायचंय 10 पैकी 8 मार्क फिक्स. त्यानंतर इतिहास, प्राचीन संस्कृती, तुमची आधुनिक भारतात इतिहास जर असेल तर त्यामध्ये ते विचारू काय शकतात? समाज सुधारक विचारू शकतात त्याच्यामध्ये. त्यानंतर ज्या ईस्ट इंडिया कंपनी असेल, त्यानंतर लाहोरचं अधिवेशन असेल, बंगाल काळातले जे गव्हर्नर असतील, किंवा जे भारत स्वातंत्र्याचा जो इतिहास आहे त्यामध्ये गोलमेज परिषद म्हणा, महात्मा गांधीजींचं कार्य म्हणा, लोकमान्य टिळकांचं कार्य म्हणा, गोपाळ गणेश आगरकरांचं कार्य म्हणा, कुठली संस्था स्थापन केली, पुण्यात फर्ग्युसन कॉलेज कोणी सुरू केलं, असला कार्यक्रम ह्याच्यामध्ये होणार आहे. त्यानंतर सत्याग्रहाची सुरुवात कोणी केली, पहिला सत्याग्रह कुठे झाला, वाराणसी झाली तर काय झालं, त्यानंतर रौलट कायदा 1919 चा, चौऱ्याचौरीतील 6 फेब्रुवारीची घटना, ह्याच्यावर काय विचारू शकते. ठीक आहे. इथं ज्याचा अभ्यास पक्का आहे तो इथं आधुनिक भारतावर सुद्धा एक सुद्धा क्वेश्चन चुकू देणार नाहीये. त्यानंतर इथं विचारू शकते पहिले वैयक्तिक सत्याग्रही कोण? आचार्य विनोबा भावे. ह्याच्यामध्ये काय करायचं की तुम्ही 10वी पर्यंतची जी इतिहासाची पुस्तक आहेत तेवढी फक्त काय करायचे? वाचून टाकायचे. त्यानंतर गांधीजीची चळवळ, त्यानंतर पुणे करार, हाच सोपा सोपा विचारला जातो. चले जाऊचा नारा कोणी दिला, कोणी घोषणा कुठली केली, आझाद हिंद सेनेची स्थापना कोणी, फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना कोणी केली, हे क्वेश्चन इथं इतिहासाची, प्राचीन संस्कृती, आधुनिक भारताचा इतिहास आणि ह्याच्यामध्ये विचारलं जाणार आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये तुम्हाला विचारू शकते तुमची संस्कृती. आता संस्कृती म्हणजे काय? तिथलचा पोशाख विचारू शकते. कुठल्या भागामध्ये कुठला पोशाख आहे, कुठल्या राज्याचं कुठलं नृत्य प्रसिद्ध आहे, हा कार्यक्रम इथं ते राबवणार. कोण? डिपार्टमेंट. ह्याच्यावर प्रश्न विचारले जातात. किती? 10 पैकी आपलं टार्गेट किती ठेवायचं? 16 मार्कचं. ठीक आहे. त्यानंतर आपण आता बघणार की गणितावर काय विचारलं जातं काय नाही. गणितावर 7-8 टॉपिक आहेत ते लक्षात घ्या. तुमचा जो सामान्य ज्ञानचा आहे ह्याची जबाबदारी मी घेतो. एक 15 ते 20 व्हिडिओ बनवणार. एक व्हिडिओ 40-45 मिनिटाचा असेल.
आपला कार्यक्रम ओके होऊन जाणार याची गॅरंटी मी 16 मार्क्स देणार. नाही आले तुझं यायचं माझ्याकडं आणि म्हणायचं की व्हिडिओच्या बाहेरचा क्वेश्चन आला नाही काही देतो. ठीक आहे. आता बेसिक मॅथ मध्ये जर बघितलं, बेसिक मॅथ मध्ये काय जे आपण 10वी पर्यंत जे गणित शिकलेलं आहे बेसिक 8वी किंवा 10वी पर्यंत म्हणा तेच विचारलं जातं. ह्याचं जास्त काही ज्यांचं पाया पक्का आहे तो इथं 10 पैकी 10 म्हणजे 10 पैकी 10 प्रश्न बरोबर आणू शकतो. इथं 20 मार्क फिक्स येतात. जर समजा ऍव्हरेज स्टुडंट असेल 7 किंवा 8 प्रश्न येऊ शकतात आणि त्याला काहीच करायचं नाही, त्याने परीक्षा द्यायची नाही. बरं का, त्याला काहीच करायचं नाही ना, त्यांनी परीक्षा द्यायची नाही. आपला कोरोना पासिंग वाला कार्यक्रम चालू ठेवायचा. इथं काय आता काय तसला कार्यक्रम जमणार नाही, कारण काय कॉम्पिटिशन वाढणार आहे. 2022, 23 आणि 24 टॉप स्टुडंट 90+ स्टुडंट ह्यामध्ये आलेले आहेत. आणि इथं कसं आहे, जे आता पाहिलं बाहेर जर का तुम्ही बघा IT कंपनीमध्ये बघा किंवा कुठं जा, कोणी तुम्हाला विचारत नाहीये. कॉम्पिटिशन एवढं भयानक वाढलंय की रांगाच्या रांगा लागायला लागलेल्या आहेत जॉबसाठी. आणि बेरोजगारी ही माणसाला कुठल्याही क्षेत्राकडे वळू शकते. त्यामुळे आपल्या क्षेत्रामध्ये तुम्ही विचार करा की आपल्या पोस्टमध्ये इंजिनिअरिंग केलेले, मेडिकल केलेले बरेच स्टुडंट आलेले आहेत. काही BA BEd येतं, MA BEd येतं, काही MC येतं, कॉम्प्युटर इंजिनिअरिंग. सगळं कार्यक्रम कसं आहे कॉम्पिटिशन. आणि जी एक काय असते माणसाला एक जाणीव असते की बाबा कष्टाची जर जाणीव असेल तर तो माणूस कुठल्याही क्षेत्रात जाऊ कार्यक्रम त्याचा टॉपच राहतो. नाव ठेवण्याची जागा त्याला जागाच नसते. कसं असतंय काम करताना प्रत्येकाला जाणीव पाहिजे, त्या कामाप्रती असणारी आपली जी भावना आहे ती पॉझिटिव्ह असली पाहिजे. काय होतंय की आपल्याला वाटतं की पगार कमी हे ते तसला विषय डोक्यात घ्यायचा नाही. काम करायला लागलास ना, काम करायचं, प्रामाणिक काम कर, तू 100% सक्सेस मिळवतो. एवढं डोक्यात ठेवून प्रत्येकानं काम करा. आणि येणारा काळ हा नक्कीच तुमचा सुवर्ण काळ असू शकतो आणि असणारच आहे. त्यामुळे प्रत्येकानं काय करायचंय, अभ्यास करायचाय आणि प्रत्येकानं पुढे जायचं बघायचंय. आता आपण बघणार की बेसिक मॅथ मध्ये काय होतं, बोर्ड मास. आता बोर्ड मास ब्रॅकेट ऑफ डिव्हिजन, मल्टिप्लिकेशन, ऍडिशन, सबट्रॅक्शन म्हणजे ह्याचे तुमचे बेरीज, वजाबाकी, भागाकार, गुणाकार, त्यानंतर ब्रॅकेटच्या आधी ब्रॅकेट हे कुठलं कुठे सोडायचं, इथं प्लस असतंय, इथं आत मायनस असतंय. हे कार्यक्रम जमला ना ह्याच्यावर 2 प्रश्न येते तुम्हाला. इथं फिक्स तुमचे मार्क इथं फिक्स येतात. त्यानंतर दुसरं जे ते काय पर्सेंटेज काही लय खतरनाक बोलते, खतरनाक टक्केवारीत बोलते. 100% म्हणतो, 100% लागतो मी. भाऊ 5 वर्ष अभ्यास करतोय कुठंच लागून झालं, काय करायचं. पर्सेंटेज टक्केवारीवर प्रश्न विचारले जाते, शेकडेवारी सुद्धा याला म्हणतात. त्यानंतर वयवारी असेल किंवा सरासरी असेल, सरासरीवर एक प्रश्न असतोय. त्यानंतर चौथं वेळ काळ ह्याच्यावर वेळ काळ काय असते तुम्हाला रेल्वेचे प्रश्न विचारले जातील. पक्ष आला, खांब आला, पूल आला, रेल्वेचा प्लॅटफॉर्म आला, तो प्लॅटफॉर्म एवढे सेकंदात ओलांडला, दोन्ही रेल्वे एकाच बाजूने येतात. अशा प्रकारे वेळ आणि काळावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. किंवा जहाजाचा वेग असा आहे आणि जहाज उलट्या दिशेने पळत आहे, पाण्याचा प्रवाह तिसरीकडे चालू आहे, हा प्रश्न इथं वेळ आणि काळमध्ये विचारला जातो. त्यानंतर जे काम करतात शेतामध्ये काम करतात लोक, 3 महिला 4 पुरुष काम करतायत. मग एखाद्याने 2 दिवसांनी काम यायचं बंद केलं तर शिल्लक राहिलेलं काम किती दिवसात करेल, हे प्रश्न इथं विचारले जातात. ठीक आहे. त्यानंतर वेळ आणि अंतर, वेळ आणि काळ आपण पाहिलं. विभाज्यतेच्या कसोट्या आधी विभाज्यतेच्या कसोट्या जर माहित नसतील तर तुझं अवघड बाबा. तू काम न केलेलं बरं, मस्त गावाकडे जायचं, शेती करायची, निवांत राहायचं. विभाज्यतेच्या कसोट्या म्हणजे काय असतं की ज्या तुमचे 2च्या म्हणजे ह्या संख्येला कितीने भाग जाईल, ह्या संख्येला जर समजा 3ने भाग जाईल का, ह्या संख्येच्या जागी हा आकडा ठेवला तर कुठल्या संख्येने भाग जाईल, ह्या संख्येची बेरीज किती, असा कार्यक्रम काय इथं राबवला जाणार आहे. ठीक आहे. त्यानंतर अजून एक टॉपिक आहे सरळ व्याज. म्हणजे काय, सिंपल इंटरेस्ट. आपल्या ज्या स्कीम येतात त्याला सगळ्यांना सिंपल इंटरेस्ट आहे. फक्त पीपीएफ जे आहे ना, पीपीएफ ला काय कंपाऊंड इंटरेस्ट आहे, सरळ व्याज सिंपल इंटरेस्ट आहे. आता सिंपल इंटरेस्ट जर पाहिलं तर सरळ व्याज
सरळ व्याजावर PRN भागिले 100 हा फॉर्म्युला फक्त डोक्यात ठेवायचा, बाकी सगळा कार्यक्रम ओके होणार आहे. ह्याच्यावर जर प्रश्न आला, आता एखाद्याच्या डोक्यात सुपीक डोक्यात नापीक विचार येऊ शकतोय काय, की सिंपल इंटरेस्ट लिहिले कंपाऊंड इंटरेस्टवर प्रश्न विचारतील का? कंपाऊंड इंटरेस्टवर प्रश्न विचारणारच नाही. सिलेबस ठरलेला असतोय. त्यांना काही येडा नाही लागले की तो कुठला प्रश्न कुठं टाकावा. त्यांचं बी एक लेवल असते, एक IQ असतो. परीक्षेचा पॅटर्न कसा काढला जातो, की 30% प्रश्न एकदम सोप्या पद्धतीने असते, त्यानंतर 40% प्रश्न हे मीडियम लेवलचे असतात, ऍव्हरेज लेवलचे असतात, आणि जे शेवटचे 30% प्रश्न आहेत ते कसे, की थोडे डोक्याला चालना देण्यासाठी. जो रेग्युलर अभ्यास करतोय तो तिथं 100% सक्सेस मिळवतोय. आणि शेवटचे म्हणजे 30% मधले परत एक 10% प्रश्न असतील की ते अचिव्हेबल नसतात, आणि तिथं जो कमांड करतो तोच टॉप रँक मध्ये येत असतो. ठीक आहे, एवढं लक्षात ठेवायचंय. अशा प्रकारे MTS चा सिलेबस असतो. त्यामध्ये आपण बघितलं 50 प्रश्न 100 मार्क, 23 प्रश्न PO गाईड वर, त्यानंतर 7 प्रश्न व्हॉल्युम 5 वर, 10 प्रश्न गणितावर आणि 10 प्रश्न कशावर, GK जनरल नॉलेज ह्याच्यावर विचारले. जर तुम्हाला जर सिलेबस समजला असेल तर लाईक करायचं व्हिडिओला, आणि जास्तीत जास्त जे आपले जवळचे GDS बंधू आहेत त्यांना व्हिडिओ शेअर करा. कसं आहे माहितीये का, आपण बघितलं बाहेर युट्यूबला मार्केटमध्ये किती का तुम्हाला मटेरियल भेटेल, त्याच विषय नाही, पण कसं आहे आपल्या मराठी भाषेतून आणि आपल्याला समजेल ह्या पद्धतीने आपण कार्यक्रम राबवणार आहे. तर ठीक आहे, आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण काय करूया, की आपण जो पॅटर्न चालू होता, आपले जे व्हिडिओ वगैरे चालू होते, आपण POSB च्या स्कीम बघितलेल्या आहेत, ते बँकिंग आणि रेमिटन्स मध्ये तो विषय येतो. आता आपण पुन्हा एकदा क्लॉजेस वर येणार आहे, आणि उद्यापासून क्लॉजेस वर व्हिडिओ येण्यास सुरुवात होईल. तर ठीक आहे, भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.